कुठलीही परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, समास आपल्याला हमखास विचारला जातो. म्हणून आज आपण काही सेकंदात समास कसा ओळखायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये कर्मधारय समास आपल्याला ओळखायचा आहे. कर्मधारय समास शिका काही सेकंदात. तर आपल्याला काय करायचे आहे की ज्या समासातील पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते तिथे आपल्याला कर्मधारय समास सापडत असतो. तर आपल्याला काय करायचे असते की ज्या शब्दाचा विग्रह करायचा असतो त्यामध्ये पहिले पद आपल्याला विशेषण पाहावयास मिळेल तिथे आपल्याला कर्मधारय समास असतो. तर यामध्ये आपण पहिलं उदाहरण घेतलेले आहे महादेव. तर महा म्हणजे महान, महान असा देव. तर येथे महान हे काय आहे विशेषण आहे आणि देव हे काय आहे इथे नाम आहे. अशाच पद्धतीने आपण महाराष्ट्र घेतलेले आहे. महाराष्ट्र म्हणजे महान, महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र. तर महान हे काय आहे आपले पहिले पद आपल्याला विशेषण असायला पाहिजे. आता पितांबर, पीत म्हणजे पिवळे आणि पिवळे असे अंबर. आता इथे अंबर, अंबर म्हणजे कापड आहे आणि पिवळे असे कापड होईल. अंबरचा दुसराही अर्थ आहे तो म्हणजे आकाश, पण पिवळे आकाश नसते म्हणून पिवळे असे वस्त्र, पिवळे असे अंबर किंवा पिवळे असे वस्त्र. त्यानंतर पुढील उदाहरण आहे आपलं नरसिंह. नरसिंह म्हणजे काय की सिंहासारखा नर, सिंहासारखा नर, सिंहासारखा नर. तर इथे आपल्याला या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे नीलकमल. नील म्हणजे निळे असे कमल, निळे असे कमल, निळे हे काय आहे आपले इथे विशेषण आहे. पुरुषोत्तम, पुरुषोत्तमला काय होईल आपलं उत्तम असा पुरुष, उत्तम असा पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम. उत्तम हे इथे विशेषण आहे. आता रक्तचंदन म्हणजेच रक्त हेच चंदन किंवा रक्तासारखे चंदन असंही आपल्याला घेता येतं. इथे रक्त, रक्त हेच चंदन अशा पद्धतीने आपण त्याचा विग्रह करू शकतो. पहिले पद फक्त आपल्याला पाहिजे आहे, पहिले पद आपल्याला विशेषण असायला पाहिजे आणि दुसरे पद नाम असायला पाहिजे. जेथे पहिले पद विशेषण असते तेथे कर्मधारय समास असतो. अशा पद्धतीने आपल्याला काही सेकंदात हे उत्तर आपल्याला काढता येते.